ची रणधुमाळी सुरू झाली आहे। डिसेंबर अखेर जिल्हा परिषद पंचायत समित्यांचा बिगुल सुद्धा वाजणार आहे आणि आता मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजेच 4500 रुपये मिळणार आहेत। त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे। शिवाय मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे असे 2 हप्ते सुद्धा एकत्रित मिळतील, म्हणजेच 3000 रुपये एकत्रित देण्याचं नियोजन सुरू आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खरं तर ही माहिती दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। नवीन योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला। होय लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत पूर्ण रक्कम टाकण्यासाठी मोठी घोषणा झालेली आहे आणि यामुळे सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे की आम्हाला पैसे वाटपाला उशीर झाला। जी रक्कम लाडक्या बहिणीला मागच्या काही दिवसापूर्वी द्यायला पाहिजे होती ती रक्कम देण्यासाठी आम्हाला खूपच जास्त उशीर झाल्याने बहिणी जरा नाराज झालेल्या होत्या। मात्र आता हीच बहिणीची नाराजी दूर करण्यासाठी आम्ही आता मोठा निर्णय घेतलेला आहे आणि सरकारने आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला डायरेक्ट 2 हप्त्याचे किती 3000 रुपये मंजूर करून देत आता एक दिलासा देण्याचं काम केलेलं आहे। आणि एवढंच नाही तर आता गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये सर्वांसाठी सरकार देणार आहे आणि यामध्ये सर्वच बहिणींच्या खात्यात हे पैसे जाणार आहेत। पण बघा, सरकारने सांगितलेली काही कामे पण करावी लागणार आहेत तरच पैसे खात्यात येतील असं सरकारचं म्हणणं आहे। आणि हे पैसे आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटपाला सुरुवात होत आहे एकदम खरोखर अशी व्यवस्थित अपडेट आपण बघणार आहोत। त्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनल वरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या या चॅनल वरती नक्की बघायला मिळतील। तर चला पाहूयात। बघा, आता राज्य सरकारकडून अखेर निर्णय झाला आहे। ते सरकारने काय सांगितलं आहे तुम्ही बघू शकता। ते सरकारचं म्हणणं आहे की लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता जे पैसे जमा होणार आहेत ते डीबीटीतून जमा होणार। प्रत्येक बहिणीला दिलासा देण्यासाठी आम्ही मोठा निर्णय जाहीर करत आहोत। प्रत्येक बहिणीच्या खात्यावरती आता पैसे देणार आहोत असं सरकारने सांगितलं। आता एक नाही तर 2 हप्त्याचे 3000 रुपये आणि त्यामध्ये गॅस सिलेंडरचे 830 रुपये अशी सर्व रक्कम देण्यासाठी आम्ही आज मंजुरी दिलेली आहे। आणि कॅबिनेट बैठक आता पूर्ण झालेले असून मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे उपस्थित होते। त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, तसेच अजित पवार होते। यांनी मिळून मोठा निर्णय आता घेतलेला आहे आणि या निर्णयामुळे लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होणार आहेत। पण बघा, सरकार जे 3000 रुपये देणार आहे हे काय सर्वांना भेटणार नाही। त्यासाठी लाडक्या बहिणींना आता 2 कामे करावी लागतील। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे पुढच्या 3 दिवसाच्या आत केली नाही तर कोणालाच हप्ता भेटणार नाही। लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील कायमचे बंद होऊ शकतात। त्यामुळे आता लवकरात लवकर ही 2 कामे करून घ्यावी लागतील। मग आता कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून सर्व पैसे आपल्या बँक खात्यात येतील, आता ती पण माहिती तुम्हाला आपण दाखवणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही ती 2 कामे केली तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये मिळतील, हप्ता येईल। अन्यथा हप्ता भेटणार नाही। मग तुम्हाला डायरेक्ट खूप उशिरा हप्ता भेटेल, पण तो काय होईल 1500 रुपयांचा भेटेल। पण ही 2 कामे जर केली तर 3000 रुपयांचा हप्ता येईल आणि हे पैसे जमा होतील आणि योजना पण तुमची सुरू राहील। अन्यथा पुन्हा जानेवारी पासून तुमची योजना बंद देखील केली जाईल। त्यामुळे आता ही 2 कामे पण करावी लागणार आहेत। मग आता कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये भेटतील ती माहिती आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आणि त्यापूर्वी आपण काय करूयात, कोणत्या 15 जिल्ह्यात आणि 75 तालुक्यामध्ये सर्वात आधी पैसे हे 3000 रुपये सरकार जमा करणार आहे त्या जिल्ह्यांची तालुक्यांची यादी पाहूया। जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला आता 2 हप्त्याचे 3000 भेटतील आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळतील। आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये पाहिजे असतील तर एक छोटासा अर्ज करा आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळवा। या योजनेच्या यादीत तुमचं नाव येईल आणि दरवर्षी 3 वेळेस गॅस सिलेंडरचे 830 रुपयांचे हप्ते भेटतील। आता पण हप्ता भेटणार आहे, मग तो कसा मिळवायचा ते पाहण्यासाठी पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर कसा अर्ज करायचा ते तुम्हाला समजेल आणि तुम्ही अर्ज केल्यानंतर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळतील आणि टोटल रक्कम तुमच्या खात्यात 3830 रुपये ही 100% जमा होऊन जाईल आणि तुम्हाला नक्कीच मोठा दिलासा मिळेल। मग आता चला हे पैसे कसे मिळवायचे, अर्ज कसा करायचा, सर्व माहिती आपण पुढे बघणार आहोत। मात्र त्यापूर्वी लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या 15 जिल्ह्यात आणि 75 तालुक्यात वाटपाला सुरुवात होत आहे ती यादी या ठिकाणी आपण पाहूयात।
बघा आता सविस्तर यादी या ठिकाणी आलेली असून सरकारने काय सांगितलंय तर बघा आता एक ना एक लाडक्या बहिणीला दिलासा देण्याचं आम्ही काम करत आहोत. आतापर्यंत हप्ता देता आला नाही, आम्ही निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त होतो असं सरकारने सांगितलं. पण बहिणींनो थोड्या आता तुम्ही नाराज झाल्यासारखं वाटत होतं असं सरकारला आता समजलं आहे. म्हणजेच की जी तुमची नाराजी होती, हप्ता लवकर भेटत नसल्यामुळे तुम्ही नाराज झाला होतात, सरकारवर तुमचा राग होता, अशा प्रकारचं जे होतं ते सरकारने आता सर्व नाराजी दूर करण्यासाठी 3,000 रुपयांचा निर्णय आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघा आता सरकारला कळालं आहे की लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हे टोटल पैसे देणं गरजेचं आहे. मग सरकारने आता घोषणा केलेली असून 3,830 रुपये देण्यात येणार आहेत आणि सरकारने सांगितलं की उशीर झाला पण माफ करा, आता हे सर्व पैसे येतील आणि ही रक्कम डायरेक्ट खात्यावरती जमा होईल अशी मोठी घोषणा आम्ही केलेली आहे. आणि एकनाथ शिंदेंनी डायरेक्ट आता आदेश दिलेले असून आदेश देताच आता अधिकाऱ्यांनी 15 जिल्ह्यात पैसे वाटपाचं काम सुरू केलेलं आहे. कोणत्या क्षणी आता पैसे जमा झाल्याचे मेसेज येणार असून पैसे येताच बँकेत जाऊन हे 3,830 रुपये काढून आणू शकता असं सरकारने सांगितलं आहे. आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये आधी सर्वांना मिळत नव्हते पण आता इथून पुढे सर्वांच्या खात्यावरती देण्यात येणार आहेत असं पण सरकारने सांगितलं आहे. पण आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये नेमके ते कसे मिळवायचे ती माहिती पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. त्यापूर्वी आपण आता काय करूयात, नेमके पैसे सरकार जी वाटप करत आहे ते कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात सर्वात आधी जमा होणार आहेत ते बघूयात. त्यानंतर कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळतील ती माहिती बघूयात. आणि त्यानंतर गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी कोणता अर्ज करावा लागेल त्याबाबतची माहिती जाणून घेऊयात. अशी महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आता फक्त राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. बघा या ठिकाणी आता सरकारकडून घोषणा झालेली असून लाडक्या बहिणीला मोठा दिलासा राज्य सरकारकडून नक्कीच मिळणार आहे. या ठिकाणी पहिला जिल्हा चंद्रपूर जिल्हा आहे. बघा आता चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीला दिलासा मिळणार आहे. चंद्रपूरमध्ये टोटल रक्कम खात्यात येणार असून लाडक्या बहिणीनं तुमच्या बँक खात्यावरती आता 3,000 रुपये जमा करण्यात येणार आहे. टोटल 3,000 रुपये येणार असून ही एक मोठी घोषणा आपण बोलू शकतो. ही एक मोठा निर्णय राज्य सरकारचा आहे असं देखील आपण डायरेक्ट सांगू शकतो. बघा आता चंद्रपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती हे 2 हप्त्याचे 3,000 रुपये वाटप करण्यासाठी राज्य सरकारने आता मोठी घोषणा केलेली आहे आणि महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे. या ठिकाणी हे 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती येणार असून आता दिलासा मिळणार आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचं नाव देखील बघायला मिळत आहे. पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा एक जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे. त्या जिल्ह्याचं नाव देखील आहे सोलापूर जिल्हा. बघा सोलापूर जिल्ह्यात आता या ठिकाणी गॅस सिलेंडरचे पण पैसे मंजूर होत आहेत. या ठिकाणी 830 रुपये आता सर्वांना देण्यात येतील आणि लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये म्हणजे नोव्हेंबरचा जो 17वा हप्ता आहे त्याचे 1,500 रुपये आणि डिसेंबरच्या 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये हे टोटल तुमच्या बँक खात्यावरती 3,000 रुपये सरकारकडून पूर्णपणे आता देण्यात येणार असून एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. कारण तशी मोठी घोषणा आता राज्य सरकारने केली असून ही एक आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी सर्व लाडक्या बहिणीसाठी आपण बोलू शकतो. आता हा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने जाहीर करत आता बहिणींना खुश केलेला आहे. बहिणी डायरेक्ट आता खुश झालेले असून त्यांच्या बँक खात्यावरती सर्व रक्कम जमा होणार आहे असं देखील सरकारने आता सांगितलं आहे. बघा पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील जाहीर झालेला आहे. तालुका पण जाहीर झालेला आहे, करमाळा तालुका. बघा आता यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर पैसे सर्वात आधी भेटतील. तर यादीमध्ये नाव असलेला तालुका आहे करमाळा तालुका. या करमाळा तालुक्यात देखील आता टोटल पैसे प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. या ठिकाणी 3,000 रुपये मंजूर झाले आहेत आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये पर आता येणार आहेत. टोटल 3,830 रुपये या ठिकाणी करमाळा जिल्ह्यातील सर्व लाडक्या करमाळा तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता जमा होऊन जातील अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतलाय. बघा आता पुढील यादी पण दाखवत आहे. जर यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, या 15 जिल्ह्याच्या यादीत एकनाथ शिंदे यांनी तुमच्या जिल्ह्याचं नाव घेतलं असेल तरच सर्वात आधी पैसे भेटणार आहेत, अन्यथा तुम्हाला पैसे उशिरा भेटू शकतात. मग आता आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का, तालुक्याचं नाव आहे का ते बघण्यासाठी तुम्ही राहिलेला फक्त 2.5 मिनिटाचा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत चला. कारण तशी मोठी घोषणाच आता राज्य सरकारने करत शेतकऱ्यांना जसा दिलासा दिला तसाच आता बहिणींना दिलासा देण्यात येणार आहे. बघा आता या ठिकाणी डीबीटीला कोणत्या क्षणी सुरुवात
प्राप्त होत आहे आणि डायरेक्ट एकदम फास्ट गतीने पूर्ण पैसे खात्यावरती येणार आहेत आणि सरकार हे पैसे देतात जानेवारीच्या सुरुवातीला अजून 1,500 रुपये तुमच्या खात्यात देणार आहे. म्हणजेच की जानेवारीचा पण हप्ता लवकर देणार आहे. कारण नाराज झालेल्या बहिणी सरकारला आता जे आहे ती त्यांना खुश करायचं आहे, नाराजी त्यांची दूर करायची आहे असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. त्यामुळे आता खूप मोठी रक्कम ही बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. मग लाडक्या बहिणींनो अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार, तर चला आता पैसे वाटप होणाऱ्या पुढच्या जिल्ह्यांची एकदा नावं तुम्हाला सांगतो. त्यानंतर कोणती 2 कामे करावी लागतील ती पण माहिती आपण बघूयात. कारण ती जर 2 कामे केली नाही तर लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला भेटणार नाहीत असं सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे. आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील ती पण माहिती सांगतो. म्हणजे गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये तुमच्या खात्यात येतील. आता हे सर्व फायदे तुम्हाला जर करून घ्यायचे असेल, ही सर्व रक्कम जास्त तुम्हाला पाहिजे असेल तर आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार पुढचे जिल्हे जाहीर झालेले आहेत. पुढचा एक जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे धाराशिव जिल्हा. आता या धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती टोटल रक्कम जमा होणार आहे. या ठिकाणी 17वा हप्ता 1,500 रुपये मंजूर झाला आहे आणि 18वा हप्ता 1,500 रुपये. आता हे टोटल 3,000 रुपये बहिणीच्या बँक खात्यावरती सोडण्यात येणार आहेत. रक्कम सर्व बँक खात्यात जमा करण्यात येणार असून लाडक्या बहिणीला दिलासा मिळणार आहे. बघा धाराशिव जिल्ह्याचं नाव पूर्णपणे स्पष्टपणे यादीमध्ये आपल्याला दिसत असून प्रत्येक लाडकी बहीण आता खुश होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक बहिणीच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यात येणार असल्याने लाडक्या बहिणीला एक मोठा नक्कीच चांगला दिलासा मिळू शकतो. तर बघा या ठिकाणी आता 1,500 म्हणजे 3,000 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे टोटल 3,830 रुपये हे बहिणीच्या बँक खात्यावरती आता डायरेक्ट सरकारकडून देण्यात येणार आहेत. यानंतरचा जिल्हा बघायला मिळत आहे वर्धा जिल्हा. बघा आता वर्धा जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती टोटल पैसे जमा होणार आहेत. या ठिकाणी 17व्या हप्त्याचे 3,000 रुपये आता म्हणजे 17व्या आणि 18व्या हप्त्याचे 3,000 रुपये आता डायरेक्ट जमा होणार आहेत. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण येणार आहेत. सरकारने सांगितलं आहे की आता आम्ही 4,500 रुपये देण्याचा पण निर्णय घेतलेला आहे. सरकारने सांगितलं नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता वाटप होता, जानेवारीचा हप्ता देऊन टोटल 4,500 रुपये बहिणीच्या बँक खात्यावरती येतील आणि त्यानुसार गॅस सिलेंडरची पण त्यामध्ये अजून 830 रुपये टाकून ही सर्व रक्कम जास्त प्रमाणामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती देण्यात येईल असं राज्य सरकारचं म्हणणं आपल्याला बघायला मिळत आहे. यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला दिलासा मिळेल. 5,330 रुपये ही सर्व रक्कम मिळेल. कारण 4,500 रुपये 3 हप्त्याचे आणि गॅस सिलेंडरचे त्यामध्ये 830 रुपये टाकले तर 5,330 रुपये रक्कम होते. ही सर्व 5,330 रुपयांची रक्कम डीबीटी अंतर्गत सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. इथे काय सांगितलंय बघा, वाचून दाखवतो. इथे सरकारने सांगितलं की लाडक्या बहिणीला आम्ही 4,500 रुपये देणार. सर्वात आधी 2 हप्त्याचे 3,000, त्यानंतर लगेच 1,500, टोटल होईल 4,500. म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्र येताच लगेच जानेवारीचा हप्ता सुरुवातीला देण्यात येईल. हे टोटल 3,000 रुपये जमा झाल्यानंतर जानेवारीचे 1,500 रुपये ही सर्व रक्कम 4,500 रुपये होत आहे आणि हे 4,500 रुपये भेटतील आणि त्यामध्ये गॅस सिलेंडरचे 830 रुपये टोटल 5,330 रुपये हे बहिणीला भेटतील. पण हे सर्वांना भेटणार नाहीत. ही जास्त रक्कम असल्यामुळे यावेळेस 2 कामे देखील करावी लागतील असं सरकारने सांगितलंय. आता ही 2 कामे केली नाही तर हे 5,000 रुपये जे आहेत हे तुम्हाला भेटायचे नाहीत. मग हे कसे मिळवायचे ते जाणून घेण्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. कोणती 2 कामे करायची आता ते पण तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सर्व पैसे भेटून जातील. जर तुम्ही ती 2 कामे केली नाही तर पैसे भेटणार नाहीत, यादीत नाव पण यायचं नाही असं सरकारचं सांगणं आहे. तर चला आता त्याबाबतची अपडेट या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. बघा आता पहिलं काम तुम्हाला करायचं आहे, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा. आदिती तटकरे यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेचे पैसे यावेळेस पाहिजे असतील, यावेळेस जास्त रक्कम हप्ते पाहिजे असतील, 2 हप्त्याचे 3,000 रुपये, त्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये आणि लगेच जानेवारीच्या हप्त्याचे पण पैसे पाहिजे असतील तर ही कामे करून घ्या असं सरकारने सांगितलं आहे. तर यातील पहिलं काम आपलं आधार कार्ड जे असतं ते आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा असं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. आधार कार्ड आणि आपला मोबाईल नंबर हा लिंक असणार
गरजेचं आहे. लिंक नसेल तर करून घ्यावा. हे CSC सेंटरवरती म्हणजेच की ई सेवा केंद्रावरती गेल्यानंतर तुम्हाला लिंक करून घेता येईल. काहीच अडचण राहणार नाही. हे झालं काम. त्यानंतर दुसरं काम असतं ते म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी पण संलग्न असलं पाहिजे. बघा, आधार कार्ड आणि बँक खातं जर एकत्रित लिंक नसेल तर अडचण होऊ शकते. मग तेव्हाही पैसे जमा होणार नाहीत. हे पण तात्काळ लिंक करून घ्या आणि हे सर्व लिंक झाल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होईल आणि एक मोठा दिलासा 100% राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल, असं सरकारचं स्पष्टपणे जाहीरपणे म्हणणं आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला काळजी करत बसायचं नाहीये, चिंता करत बसायचं नाहीये. सर्वात मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून 100% तुम्हाला आता मिळू शकतो. तर चला, आता या ठिकाणी पुढचं एक काम करायचं आहे ते म्हणजे EKYC. बघा, बरेच जण EKYC करत असतात, पण बऱ्याच जणांची EKYC झालेली नाहीये. आता ज्यांची EKYC झाली त्यांची काय अडचण नाही, पण ज्यांनी EKYC केली नसेल त्यांनी EKYC करा. EKYC करताच तुम्हाला हप्त्याचे पैसे भेटून जातील. जर केली नाही तर अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे ही देखील गोष्ट आता सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. त्यामुळे सरकारने EKYC करण्याच्या देखील सूचना दिलेल्या असून सर्व पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकतो. यामुळे तुमची एक मोठी दिवाळी गोड होईल असं म्हटलं तरी काय हरकत नाही. जरी दिवाळी नसली तरी यावेळेस खरी दिवाळी तुमची गोड होणार आहे, कारण की सरकार जास्त रक्कम यावेळेस खात्यात टाकणार आहे. तर चला, कोणती कामे करायची ते तर बघितलं. मग आता हे पैसे सर्वात आधी कोणत्या 5 बँकेत जमा होणार आहेत, कोणत्या 15 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटपाला सुरुवात होत आहे, लाडकी बहीण योजनेचे पैसे आता कोणत्या ठिकाणी वाटप सुरू होत आहे ते देखील आता तुम्हाला दाखवतो. व आता कधी आज पैसे मिळणार की उद्या सर्वांना पैसे मिळणार ते देखील माहिती बघण्यासाठी आता शेवटपर्यंत राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ बघा. आता महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत. तर बघा, या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार सरकारने सांगितलं आहे आतापर्यंत कधीच झाली नव्हती अशी मोठी घोषणा डायरेक्ट आम्ही केलेली आहे. टोटल बहिणीच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेच्या 3 हप्त्याचे 4500 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये आम्ही देत आहोत. आणि सरकारने सांगितलं, बहिणींनो नाराज व्हायचं नाही. हे 2 पैसे म्हणजे हे 2 हप्त्याचे 3000 रुपये नोव्हेंबर डिसेंबरचे येतील आणि लगेच 1500 रुपये जानेवारीचे पण येतील. हे सर्व 4500 मिळतात. लगेच तुम्हाला एक अर्ज करायचा आहे. तो छोटासा अर्ज तुम्ही केल्यानंतर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये तुम्हाला भेटून जातील असं सरकारने सांगितलं आहे. मग ते 830 रुपये पण आल्यानंतर टोटल 5330 रुपये रक्कम खात्यात येणार आहे. मग आता हे 5330 रुपये जर मिळवायचे असतील तर सरकारने सांगितलेली ती कामे तुम्ही करून घ्या. कोणती करायची ते तर तुम्हाला मी सांगितलं आहे. आधार कार्ड, मोबाईल नंबरशी लिंक, बँक खात्याशी संलग्न आणि EKYC करायची आहे. मग ती कामे केल्यानंतर हे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यावरती टोटली जमा होऊन जातील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळू शकतो. तर चला, आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे सरकार देण्यास सुरुवात करत आहे त्यांची नावं तुम्हाला दाखवतो. बघा, आता पैसे जमा होणाऱ्या जिल्ह्यांची नावं. पुढचा जिल्हा या ठिकाणी आहे इकडे बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे पुणे जिल्हा. आता पुणे जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा नक्कीच मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील एक ना एक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता पूर्ण रक्कम जमा केली जाणार आहे. यामध्ये 1500 रुपये मंजूर झाले 17व्या हप्त्याचे, 1500 रुपये 18व्या हप्त्याचे मंजूर झाले. टोटल हे 3000 रुपये आता. आणि यामध्ये जर विचार केला तर अजून एक रक्कम येणार आहे. ती कशाची तर इकडे बघा, तुमच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे पण पुणे जिल्ह्यात जमा होणार आहेत. मग आता गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करावं लागतं तर गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी जी कागदपत्रे लागतील ती तुम्हाला ई सेवा केंद्रावरतील जे लोक असतात, काम करणारे असतात, ते सांगतील त्यांना तेवढी द्यायची आहेत. आधार कार्ड झेरॉक्स, तसेच तुम्हाला अजून एक काम करावं लागणार आहे. रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. पिवळं केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला पैसे भेटू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे EKYC करावी लागेल. आधार कार्ड, मोबाईल नंबरशी लिंक करावं लागेल. ही सर्व कामे करा आणि ई सेवा केंद्रावरती जा आणि तिथे गेल्यानंतर अजून विचारपूस करून ते सांगतील तुमची पात्रता ठरू शकते का नाही. जर पात्र ठरू शकाल म्हटले तरच त्यांना कागदपत्रे द्या आणि फॉर्म भरा आणि तुम्हाला याचे 830 रुपये वर्षातून 3 वेळेस नक्की भेटतील. तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका. भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.